आता एवढं रडली नाही. त्याच्याशिवाय कोणच नसतंय कोणाचं. त्याला आपण हक्काने सगळ्या गोष्टी मागू शकतो. आपल्याला कोणी मदत करायला नाही येत टाइमवर. मग मी नाही काय म्हणून तर पाठवलं ना तुम्हाला माझ्यासाठी. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर अगेन. सो तर तुमचे खूप जास्त मला युट्यूबवर कमेंट्स येत आहे की तनुजा पार्ट 3 घेऊन ये, ताई पार्ट 3 आण म्हणून. पार्ट 3 आण आणि लव्ह स्टोरीचा पार्ट 3. जॉबमुळे काही वेळ नाही मिळते. तर आज मला खूप सारं शूट सुद्धा होतं घरामध्ये, कारण की मला एक ब्रँड शूट आला होता. ते फायनली झालं आणि करता करता शूट बघा किती वेळ झालाय आम्हाला. 6:45 झालेत संध्याकाळचे. आनंद गेलेत आज नाश्ता आणायला. मला बोलले मी काहीतरी बाहेरून घेऊन येतो आज नाश्ता. तर मी त्यांना खूप बोलत असते की मला कधी कधी वेळ नाही मिळत, तर तुम्ही कसं ब्लॉग स्टार्ट करा, कारण की खूप जास्त रिक्वेस्ट पण येतात. मला इन्स्टावर पण डीएम येतात की डेली ब्लॉग चालू करता तनुजा. तो आज आम्ही घरी होतो तर शूट वगैरे केलं, थोडं बाकीचे काही कामं होते आणि हे बघा आम्ही काय केले घरात बसून. मला बोलले की कोथिंबीर साठी धने टाकले आणि माती टाकली तर याच्यामध्ये कोथिंबीर येईल. तर हे पॉट मी काल घेऊन आले होते, हे बघा हे वालं. आनंद त्याच्यात बटाटे टाकले होते ना याच्यामध्ये, तर मी हे सेपरेट केले. आणि हे मी छोटे छोटे मटके यूज करायला जाते, बट ह्याला होल्डच होत नाही. तर जोपर्यंत त्याच्यामध्ये बीळ नाही होणार तोपर्यंत मी कसं करू, याला पाणीच नाही निघणार. आणि दुसरं हे काय, आनंद मला बोलले मटर टाक, मटराचं झाड आहे. मला काय माहित नाही, मला समजत नाही, मला काय माहित नाही. तर मला येडं बनवते का खरंच हे येणार आहे आता बघू. पण सिरियसली मला त्यांची एक गोष्ट अशी खोटी वाटली की मला वाटलं असंच मला येडं बनवते. पण खरं बघू शकता तुम्ही बटाट्याला कसं म्हणजे झाड आले बटाट्याचं. ॲलोवेराचं किती मोठं झालंय, किती छान वाटतंय हे. तर आता बघू आनंदवर विश्वास करून. तसं तर आनंदवर विश्वास करणं खूप रिस्की काम आहे. तर हा आहे आजचा काही क्लायमेट आणि आनंद आल्या बघू शकता तुम्ही. आता काय झालं, कोणाला बोलते? काय नाही, तुम्हाला बोलते ब्लॉग काय, तुम्ही तर काही काढत नाहीत, मनावर घेत नाहीत. म्हटलं मीच स्टार्ट करते आज. मला इंस्टा सारखे डीएम चालू आहेत, डेली ब्लॉग चालू कर, डेली ब्लॉग चालू कर. करू ना थोडं थोडं आपलं मागं थोडं. म्हटलं जॉबमुळे काही टाइम नव्हता आणि म्हटलं आज एक सगळ्यात महत्वाचं होतं काम, म्हटलं एक ब्रँड शूट होता, तर ते आज केलं तर झालं. आणि आनंदवर विश्वास ठेवून म्हणलं आम्ही हे कामं केलेत आज. मटर धने बेने टाकले. तसं तर आनंदवर विश्वास नसतो मला, है ना आनंद? माझ्यावर कधी विश्वास व्हायचा तुला? अरे तुमच्यावर विश्वास करणं म्हणजे चल पाणीपुरी आणली मस्त. मी नाही खाणार पाणीपुरी, मी बटर पापडी सांगितली होती मला. आणलीस का? मग पाणीपुरी आणि तुम्ही पाणीपुरी खाणार आहे. बटर पापडी नाही. बटर आणि माझ्यातला एक पण घास मागितला. चले तुझ्या कोण खात पळ. आता बघा थोड्या वेळाने फक्त ताट वाढूस तर कुत्रा थोडी तुला माग लागाल तुझ्या. हा ना, मग कळलं ना आता. खूप भूक लागली होती, कारण की शूटच्या नादामध्ये आम्हाला लक्षातच नाही एवढा वेळ झाला. आपण कधी दुपारी जेवलो, 1 वाजता जेवलोय आज आम्ही. तर हे बघू शकता आरले बटर तर आता एक घेऊन आले. हे पाणी आहे, ठीक आहे. हे बघ, हे तुझी बटर पापडी. हा ही माझी फेवरेट आहे. काय 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 बघितलं बटर नाही खाल्ला, फक्त पापडी खाल्ली. बटर पापडी मध्ये पापडी पण येते. आनंद एवढा माणूस आता स्वतः काय काय बोलला स्वतःला आणि आता कधी पलटला. आमच्याकडे नाही येत. मला टाकून कोण देईन? मीच करतो रे, थांब एक सेकंड. द्या ना मग टाकून. बघा आमच्या इथे बटर पापडी अशी खातात. मी याच्या आधी कधी दाखवली असेल बहुतेक ब्लॉग मध्ये, मला नाही आठवत. आणि जर नसेल दाखवली तर इथे बघून घ्या. हे फिश सिर्फ और सिर्फ हमारे उल्हासनगर में मिलेगा. बस उल्हासनगर मध्ये कोणच. हे पहिल्या दिवशी आलो होतं ना तर उल्हासनगर मध्ये, काय खातात तुम्ही लोक, काय मला म्हणजे काय खातात ते बटर पापड्या, असं आमच्या इथे नाही भेटत. अरे ते जाऊन दे. मी तर आणि आता माहितीये का मित्रांनो, मी तर अक्षरशः उलटी केली होती खाल्लं होतं. तर पण नंतर आहे ना, दुसऱ्यांदा खाल्लं ना थोडं चांगलं वाटलं, मग दर दिवस खायला लागलो. हे सगळं माझे उपकार आहेत एवढे मोठे. काय तुझं असं उपकारासारखं? हे बघा याच्यामध्ये तिखट आंबट पाणी टाकतो, जे आपण चाट मध्ये पाणी युज करतो ना पाणीपुरीमध्ये, बस थोडंच टाका, थोडं वरून ठेवण्यात ते बटर जास्त ओले होतात. चल कर चालू दे तुझं. सो आता आपण ट्राय करू. लय मोठा चम्मच आहे तो, चम्मच माझ्या तोंडात नाही जात. आता मला पण ना पाणीपुरी नाही तू कसं दिलं का मला बटर पापडी आता? पण मी बोललेच नाही असं. काय नाही बोलले की मला नाही खायचं, मी बोलले का? मी थोडी बोललो तर मला नाही खायचं. तूच बोलली आता यायचं नाही, आता असं नाही असं तसं. गद्दारी कर बे. गद्दारी कर बे.
तुम गद्दारी करबे तब चल बे, हम गद्दारी करबे तब नहीं चल बे. आवाज बंद करके बेटे बे आता इथं. काय बी का बोलू. नव्हतं दूध आणलंय मी. अरे लय मोठं काम केलं. नाही तर परत तुला म्हणले असते दूध आणायला काय होत. लय मोठं काम केलं. तुकडं तोंड आहे म्हणलं आधीच. तुम्ही विचार करता जेव्हा तेव्हा एकच टी शर्ट, पण ह्यांना माहित नव्हतं ना आज मी ब्लॉग स्टार्ट करणार आहे. नाही तर मस्त शर्ट बीट घालून एकदम रेडी असता माणूस. तर आपण ट्राय करूया. पाणीपुरी असं तुम्ही असं नाही बनवत. हम्म? पाणीपुरीवाला सुद्धा असं पाणीपुरी नाही बनवत. बघा ना किती मस्त शिद्दतने बनवायचं चाललंय. आणि असं पाणीपुरीवाला पहिला बघितलं असं स्वतः बनवतो स्वतः खातो. तुम्ही कधी आले उल्हासनगरला तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला बटर पापडी नक्की खाऊ घालेल. हा. पण फक्त आणि फक्त इव्हनिंगलाच मिळेल. फक्त पैसे तुम्ही द्या, अय्या कारण मला सुद्धा पैसे भेटत नाही, मला मागून घ्यावं लागतात पैसे. जास्त छानपणा करू. पाणीपुरी द्या इकडे. एवढी भिकारी बायको करून देत नाही बघितलं मी. आता असं ना, ठीक आहे ठीक आहे भेटते. भिकारी बायको इले. धर आनंद. का आता धर धर. बघितलं बघितलं, मी नव्हतं खाणार, मी काय कुत्रा आहे का, असं तसं आता बघा. धरा बाबा माझ्या पोटात दुकान धरा. खा. द्या इकडं. खा भिकारे खा. भिकारे. एक पाणीपुरी खायसाठी किती ऐकून घ्यावं लागतंय मला. भिकारी. एक म्हणून 5 पाणीपुऱ्या खाल्ल्या ना तू. हा, एक पाणीपुरी बनवली. 2च खाल्लं तर आनंद. कॅमेरा चालू आहे मगापासून, खोटं बोलायचं काही काम नाही. खा खा भिकाऱ्या खा. आता सुकी दिली ह्याचा अर्थ आता परत मागू नको. है ना, ह्याचा अर्थ ना. आणि अजून येतात पुऱ्या तिकडे बघा. सुक्की दिली पाणीपुऱ्याला बोलतो. बघितलं, सुकी दिली म्हणजे आता काम खतम. आता परत यायचं नाही, परत मागायचं बी नाही. चला, ज्याला पण चाय प्यायचा आहे त्याने पायावर करा. का पायाने चाय पिणार? तू प्याला का चाय? आपण नाही पित चाय बी, मी सोडून दिलाय चाय. तुम्ही चाय पित नाही, तुम्ही ओढून चाय पित असतो. बरोबर 7 वाजताच्या आधी आमचा नाश्ता झाला. बघा इथं काय चाललंय. बघा 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 बघा, फक्त बघा. आता थांबा, तुम्हाला वरून दाखव. असं नाही मटक्यात पाणी संपलंय तर मटक्यात टाकाव, खालून पाणी घ्यायचं चाललंय. स्पेशल चाय, स्पेशल चाय आहे थोडा. याला थोडा टाइम लागतो. हा स्पेशल चाय ना, ह्याच्यामध्ये पाणी आहे ना, मटक्याचं नाही लागत, मग जालच पाणी लागत. ते मला येणं नाही बनवायचं चालते की पाणी टाका मटक्यात. दुपार धरून त्याच्यात पाणी संपलंय. ओव्हर ऍक्टिंग. अरे तेच सगळं ठीक झालं. मी उठले सकाळी, त्याचं काय नाही पडलेलं. अरे तेच म्हणलं, हा तर काल खाली झाला होता, आज भरला. मी मटका हंडा सकाळी 6 वाजता उठून भरलाय. किती वाजता? 6 वाजता. 6 वाजता उठली? हा. कोणत्या? आता संध्याकाळच्या कोणत्या 6 वाजता उठली सांगते तरी. असं म्हणशील मला. तू भरलं पाणी आज एवढ्या वर्षातनं. या बोलायला आलं तिकडे जवळ माझ्या. हो तिकडं. तुम्हाला माहितीये मित्रांनो, जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून मीच पाणी भरतो, माहितीये का. एकदा पण नाही उठली पाणी भरायला. प्यायला लागतं ना पाणी. प्यायला लागते का? तू पेत नाही का? तू काय बिना पाण्याची जगतीस काय? जेवण मी बोललं कसं आहे तर खायला येतं, मग थोडं कधी पाणी भरलं तर. मेन गोष्ट फ्रेंड्स त्याच्यामध्ये, मेन गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे. कशी? बडबड बंद करा, दारावरची लाईट तरी लावा ना. कशी पहिले सांग. मेन बात अशी की त्या मोटर मध्ये ना आधी पाणी भरून ठेवावं लागतं, तरच सकाळी पाणी येतं. कोण बोलला असं? तुम्हीच बोललात सर का. 7 वाजत बडबड 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 चालली, ती बाहेरची पण लाईट तुटली. बघा ते गॅलरी ह्याच्यात कसा अंधार वाटतोय. आनंद, मी मित्रांनो आज नारळ फोडणार आहे, माहितीये का. कारण की मला याचा हंडा बघून आहे ना, मला दया आली, माहितीये का. बस नशीब कधीतरी माझी दया आली ना. कारण कधीच पाणी भरत नाही, आज कुठून देव पावला काय माहित तिला. हे बघा आमचा चाय चाललाय. ह्यानी हलवायचं नाही पळीने, मग ते छोट्या चम्मचनीच हलवायचं तरच टेस्ट लागतो. नशीब. मोठे मोठे भांडे खराब करतात जसं चाय बनवायला. आणि गॅस कधी पण
फुल ठेवायचा तर चाय चांगला लागतो. लागतो नाही लागतो. लागतो आमच्याकडे असंच असतंय. हमारे तरफ ऐसा ही होता है. बघा आमच्याकडे असं असतं वेतलं का सगळं सगळं चाय दररोज असते आमच्या घरात दररोज. अरे, माझ्यावर चाय तसं बनवून नाही. उपकार होतो उपकार. चाय जर उतू गेला तर चाय एकदम टेस्टी लागतो. चाय उतू गेला आनंद पाहिजे. बसा. थोडाफार चाय ठीक आहे उतू गेलाच भेटते पाहिजे. मी पण जेवण सगळं करपीन आणि म्हणून जोपर्यंत जेवण करपत नाही तोपर्यंत टेस्ट नाही लागत. आता तुम्ही बघा. आम्हाला नसतं, आम्ही डायरेक्ट तोंडावर बोलत असतो. लागलं ना करंट. लय लागलं. अरे बटन बंद करा ना. एवढं बॅका करंट लागला ना. मला काय नाही, मी इलेक्ट्रिशियन आहे. आज चप्पल घातली मला करंट लागत नाही. तुमच्या तोंडाला का नाही करंट लागत. फोकस पडतो इथे बघा छान वाटते. चल ठीक आहे, तू गेला. तर आता मी अगरबत्ती लावून घेते. तर आमचं बघा इकडे चाय प्यायचं चालू झालंय. कोणाला विचारायचं नाही काय नाही. इथं मी अगरबत्ती लावते कुक्कू भरते त्याच्यामध्ये आणि इथं चालले माझा डान्स बघ. असतं बघितलं असं थोडा डान्स. दिवसभर जेव्हा मी नाच मध्ये तेव्हा ना नाचायचं मनाने नाचायचं आणि त्याचा डान्स बी बघा आम्ही जबरदस्ती काय जबरदस्ती. इव्हनिंगला खूप छान वाटतं अगरबत्ती वगैरे लावली. आता आम्ही चाय प्यायला बसलोय. तू अगरबत्ती लावतेस ना तेव्हा लय छान वाटतं. मग मी लक्ष्मी ना घरातली. माझी लक्ष्मी ना तू. काय आशीर्वाद देतेस काय स्वतः दे थोडा. डोके बुद्धी आहे थोडीशी. माझी बुद्धीचा टेस्ट घ्यायची गरज नाही लय बुद्धी आहे मला. काहीच नाही बुद्धी तुला. स्वतः चाय लय मस्त बनवायचा. चाय बनवलाय तर ना. थँक्यू. तू बनवला चाय. मग ऑडियन्स बघितलंय कोणी माझा डान्स बघितला ना ध्यानात ठेव. आता तर तुम्ही डान्स करून दाखवा की काय डान्स होता आणि मी का बघायला पाहिजे होता. फक्त बघा चाय पण लवकर इथं नाचा लवकर लवकर. नाही जे जुल माझ्यावर तू होतं, डान्स तुमच्यावर बी झालं किती- पाहिजे त्यांना काय बिचारायला त्रास देऊ मी. का. म्हणजे खरं आहे ना तुम्ही खरं आहे. तुझा डान्स करून असा बकवास मला तंग करतात ना. ठीक आहे ना मग. असं मी तर काय करू शकत नाही. डान्स करून तर तर करू शकतो ना. तर चाय पिऊन आता सांगा जेवण काय बनवायचंय. जेवण तर डाळ भात बनव. डाळ भात नाही बनवणार मी. दुपारीच खाल्ल्या भाताचं नाही. मग मटकी भात बनव. मला अजिबात आवडत नाही मटकी आणून प्लीज. बरं ठीक आहे, ती भेंडी आली ना घरामध्ये ती खा. मग हा मी खाईन भेंडी. तुम्ही काय खाता ते सांगा. मी दूध चपाती. हा मग ठीक आहे पण मला भेंडी पण खायचा मूड नाही आज. पुलाव बनव. अरे भाताचे आयटम कशाला सांगतात दुसरं काय नाही काय. एक इथून एक तिथून दोन्ही खिडक्या ओपन करून आम्ही विचार करतो जेवण काय बनवायचं. दररोजचं माझ्या डोक्याला टेन्शन आहे. तुम्हा सगळ्यांचं पण असणार आहे 100%. पण फक्त माझ्या घरात फरक एवढा आहे की मी एकटी टेन्शन घेत नाही. मला पण टेन्शन देते ती. मित्रांनो स्पेसफुल नको झाला खाते. स्पेसफुल झाला आता माझ्या फोन. माझ्या टायमिंगला स्पेसफुल झाला. ठीक आहे आता बोलू नको मला. हो तिकडे चल. काय ते कुंकू एक दिवस कुंकू लावलं देवाचं तरी पण मला कसं करून टाकले. नीट लावायचं ना मग पहिलंच. काय बोलतेस रे. समजणे वाले को. इशारा कॉपी. हा चाय पेलत ना आता कॉफी कशाला पाहिजे. काफी आहे. मित्रांनो आता एवढं रडली नाही. का रडली खरं सांग. का रडली. काय वाटलं मला तुला असं? रडायला येतं गणपतीचे गाणे लागले. काय माहिती हिला काय होतं असं. बघा इथं गणपती बाप्पाचे गाणे लागले आणि जेव्हा जेव्हा गाणं लावतं ना गणपती बाप्पाचं हे रडती. म्हणजे परिस्थितीमुळे रडते का देवाचं नाव ऐकलं किंवा गाणं ऐकलं किंवा रडते की काय लोकांमुळे रडते. कशामुळं. सगळ्यांमुळे. त्याच्याशिवाय कोणच नसतंय कोणाचं जगात. हा ते तर आहेच. त्याला आपण हक्काने सगळ्या गोष्टी मागू शकतो. दुसऱ्याला कोणाला काय नाही मागू शकत आपण. आपल्याला कोणी मदत करायला नाही येत टाइमवर कोणत्याच गोष्टीत. म्हणून मला असं सहन नाही होत गणपती बाप्पाचे गाणे लागले ना असं वाटत कोणतरी हाय माझ्यासाठी तो
म्हणून मग मी नाही काय? म्हणून तर पाठवलं ना तुम्हाला माझ्यासाठी. गणपती बाप्पाने पाठवलं काय? काय नाही, अशी परिस्थिती येत असते तर ना, माहितीये. आजकाल कोणी कोणाचं नसतंय. आपण काही मागू शकतो तर देवालाच मागू शकतो. हक्काने मागायचं त्याच्याजवळ, जे पण मागायचं त्याच्यासमोर जाऊन रडायचं, कारण तो आपला हक्काचा आहे. आपल्या हक्काचं या जगात कोणच नसतं. तुम्हाला जे कधी काय मागायचं असेल, तुम्ही तुमच्या ज्या देवाला मनापासून मानता ना, बस त्यालाच मागा त्याच्याजवळ. एखादी वेळ त्यांनी ती गोष्ट नाही दिली तर समजून जायचं की ती आपल्या चांगल्यासाठीच होती, म्हणून ती आपल्याला नाही मिळाली. बरोबर आहे. पण प्रयत्न आयुष्यभर करत राहायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे जे पण होतं चांगल्यासाठीच होतं असं बोलायचं तुला. आपण किती पण कुठल्या गोष्टीसाठी हातपाय मारले ना, ते आपल्याला कधी कधी भेटत नाही. मग त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असतं, किंवा ती वस्तू घेऊन किंवा ती गोष्ट मिळाल्यावर आपला त्रास होणार असतो. म्हणून ती गोष्ट नाही भेटली ना तर समजून जायचं मित्रांनो, की ते आहे ना देवाच्या मनात नाहीये, म्हणून ती आपल्याला गोष्ट भेटत नाहीये. आणि जे पण होतं चांगल्यासाठीच होतं. काय नाही, देवालाच मागू शकतो. देव तुला देता आला ना सगळं. मला वस्तू भेटतात, पण मला लय लय त्याच्यासाठी म्हणजे नाही का, स्ट्रगल करावं लय लागतं. मला कष्ट करावे लागतात कुठली पण गोष्ट अचीव करायसाठी. एकतर मी लाईफ मध्ये कधीच असे म्हणजे लय मोठी स्टोरी त्याची मी कधी व्यवस्थित वेगळ्या ब्लॉग मध्ये सांगन, आता मला नाही बोलायचं. आपले ब्लॉग येणार आहे, सिरीज येणार आहे, त्यामध्ये आपण सगळं कव्हर करू शकतोय. येतं ते आता 3रा पार्ट काढायचा आहे आपल्याला. तर ठीक आहे, हा ब्लॉग एंड करायचा आहे इथे. तर मित्रांनो, तनुज आता ब्लॉग एंड करत नाहीये, आता मी ब्लॉग एंड करतोय. तर कसा वाटला हा ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कमेंटमध्ये जर तुम्ही गणपती बाप्पाला मानत असाल तर गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.